लंकेंचा डंका, भोंदू बंगाली बाबासोबतचे फोटो व्हायरल, चर्चेला उधाण. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक बातमी समोर आली. भोंदू बाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज याला व त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली. भोंदूगिरी, फसवणूक, आर्थिक लुबाडणूक अशा विविध कलमांसह त्याच्यावर गुन्हे दाखल होते. हा बाबा माढा तालुक्यातील आहेगाव येथे स्वतःच्या 5 एकर जागेत आपला एसी दरबार भरवत होता. आलेल्या भक्तांनी नाव सांगितल्यावर हा गुरुमाऊली त्यांच्या बँकेचा अकाउंट नंबर व त्यातील शिल्लक रक्कम बिनचूक सांगत होता. ही झाली एक बातमी. आता आम्ही तुम्हाला काही फोटो दाखवतो, ते एकदा बघा. राणी लंके यांचा फोटो. राणी लंके ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यावेळी याच गुरुमाऊली नानासाहेब विरकर भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता दुसरा फोटो बघा. खासदार निलेश लंके याच भोंदू गुरुमाऊलीला शाल घालतानाचा हा फोटो आहे. त्याखाली लंके यांच्या कार्यकर्त्यांनी करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम अशी कॅप्शन लिहिली आहे. आता हा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फोटो बघा. या फोटोत खासदार साहेब चक्क पायावर डोकं ठेवून याच भोंदू बाबाचे आशीर्वाद घेत आहेत. या भोंदू गुरुमाऊलीकडे बंगाली जादू आहे असं सांगितलं जातं. बंगालमध्ये 7-8 वर्षे राहून त्याने काळी विद्या शिकल्याचं बोललं जातंय. आपण हनुमानाचा अवतार आहे असं तो सांगत होता. ज्यांना राजकारणात विजय मिळवायचाय त्यांना 100% विजय करण्याची कला त्याच्यात होती असंही सांगितलं जातंय. अर्थात पोलीस याचा तपास करत आहेत. मात्र खासदार साहेब आणि या महाराजांचं नेमकं काय नातं आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. कारण लोकप्रतिनिधी जर अशा भोंदूबाबाचे पाय धरत असेल तर समाजात भोंदूगिरी कमी होण्याऐवजी अशा भोंदूगिरीला एक प्रकारे प्रोत्साहनच मिळेल याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे, अशी सर्रास प्रतिक्रिया आहे. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.